नमस्कार, मी हिमाली मोहिते. एनडीटीव्ही मराठीवर पश्चिम आशियातील युद्धासंदर्भातल्या महत्त्वाच्या घडामोडी पाहूया. 23 दिवस पश्चिम आशिया केवळ धुमसतोय. अमेरिका, इस्रायल आणि इराणचे परस्परांवर मिसाईल हल्ले सुरूच आहेत. अशातच इराणनं इस्रायलला एक जोरदार झटका दिलाय. इराणनं डागलेलं एक मिसाईल इस्रायलमधल्या लिटल इंडिया अशी ओळख असलेल्या डिमोना शहरावर कोसळलं. त्यात 47 जण जखमी झालेत. महत्त्वाची बाब म्हणजे डिमोनात इस्रायलचं अणु संशोधन केंद्र आहे. पाहूया, इस्रायलचं सर्वात सुरक्षित शहर असलेल्या डिमोना आणि अरादवर हल्ला करून इराणनं इस्रायल आणि पर्यायानं अमेरिकेला काय संदेश दिलाय तो. अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धानं अजून घातक वळण घेतलंय. शनिवारी रात्री इराणनं डागलेलं एक बॅलिस्टिक मिसाईल दक्षिण इस्रायलच्या डिमोना शहरावर कोसळलंय. इस्रायलमधला हा भाग तिथल्या मोठ्या भारतीय समुदायामुळे लिटल इंडिया म्हणून ओळखला जातो. याच भागात मराठी भाषिकांचंही प्रमाण अधिक आहे. इराणनं केलेल्या हल्ल्यात एका 12 वर्षीय मुलासह 47 जण जखमी झाल्याची माहिती मिळतेय. इराणनं डागलेलं मिसाईल इस्रायलच्या हवाई सुरक्षा यंत्रणेला रोखता आलं नाही. त्यामुळे इस्रायलची आयर्न डोम सुरक्षा कमकुवत झाली आहे का, अशी ही चर्चा आता सुरू झाली आहे. मराठी संस्कृतीच्या पाऊल खुणा असलेलं हे डिमोना शहर आहे. डिमोना शहरात जवळपास 30% लोकसंख्या, सुमारे 7,500 भारतीय वंशाचे जीव राहतात. यातील बहुतांश जण मूळचे महाराष्ट्रातील आहेत. इथं अनेक घरात मराठी बोलली जाते. गल्लीबोळात सोनपापडी, गुलाबजाम, भेळपुरी सारखे महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ सहज मिळतात. इराणचं क्षेपणास्त्र एका कम्युनिटी बिल्डिंगवर पडल्यानं आसपासच्या जुन्या घरांचंही मोठं नुकसान झालंय. सुदैवानं सायरन वाजताच सर्वजण बंकर्समध्ये पोहोचल्यानं जीवितहानी टळली. हा जो बॉम्ब पडला आहे तो पहिल्यांदा असा दिमोनामध्ये एवढा मोठा बॉम्ब पडलेला आहे. नंतर जास्तीत जास्त करून आमचा आयरन ड्रोन वरच्यावर हवेमध्ये सगळे बॉम्ब फोडून टाकतो. पण त्याच्यामुळे माणसांची जराची भीती कमी झाली आणि ते अंडरग्राऊंड झाले नाहीत, शेल्टरमध्ये गेले नाहीत. आणि त्याच्यामुळे जवळजवळ या बॉम्बच्यामुळे जवळजवळ 39 माणसं मायनर इंजरी झाली. त्यांना ताबडतोब जसा बॉम्ब पडला ताबडतोब पोलीस, ॲम्ब्युलन्स सगळे आले आणि त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं. त्याच्यामुळे 2 सिरियस इंजर झालेले आहेत. त्याच्यामध्ये एक 10 वर्षाचा मुलगा होता आणि 40 वर्षाची बाई होती. हा पहिल्यांदा असा एवढा मोठा नुकसान दिमोनामध्ये झालेलं आहे की त्याच्यामुळे जवळजवळ आजूबाजूच्या सर्व बिल्डिंगी फुटून गेल्या. त्यांच्या काचा, दरवाजे, भिंती तुटलेल्या आहेत. आजूबाजूच्या गाड्या होत्या, त्यांच्या काचा, गाड्यांना अक्षरशः भुगदे पडलेले आहेत. आणि जवळजवळ जो बॉम्ब पडला त्यापासून 400, 500, 600 मीटरपर्यंत बहुतेकांच्या घरांचे भिंती, दरवाजे आणि खिडक्या आणि काचा फुटूनच गेलेले आहेत. आणि या मोठ्या प्रमाणामध्ये पहिल्यांदा दिमोनामध्ये नुकसान झालेलं आहे. इस्रायलनं शनिवारी इराणच्या नतान्झ या अणु प्रकल्पावर हल्ला करून इराणचं आण्विक केंद्र उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं इस्रायलच्या डिमोना शहरावर हल्ला केला. डिमोना शहरात इस्रायलचा अणु प्रकल्प आहे. इराणच्या हल्ल्यात डिमोनामधील अणु संशोधन केंद्र सुरक्षित राहिल्याची माहिती समोर येते. मॅगन डेव्हिड ॲडम या आपत्कालीन संस्थेच्या माहितीनुसार ढिगाऱ्याखाली दबलं गेल्यानं आणि छर्रे लागल्यानं एक 12 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झालाय. 31 जण किरकोळ जखमी आहेत, तर 14 जणांना मानसिक धक्क्यामुळे रुग्णालयात दाखल करावं लागलंय. आपली एअर डिफेन्स सिस्टीम हे क्षेपणास्त्र हवेतच रोखण्यात अपयशी ठरली, अशी कबुली इस्रायली संरक्षण दलानं दिली आहे. इराणनं या हल्ल्याला आपल्या नतान्झ अणु केंद्रावरील हल्ल्याला प्रत्युत्तर असल्याचं म्हटलंय. दरम्यान डिमोना येथील अणु संशोधन केंद्र सुरक्षित असून तिथं कोणतंही नुकसान झालं नसल्याचं आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा संस्थेनं सांगितलंय. ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी.